बसा बसा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 2 दिवस मी या रायगड जिल्ह्यात फिरतोय आणि मला माहितीच नाही, गीते साहेब तुम्ही आता जे बोललात की इथल्या गद्दार खासदारांना प्रश्न पडलाय की उद्धव ठाकरे आता फिरतायत, गर्दी किती जमेल. मला याला काय म्हणायचं ते त्यांनी ठरवायचं. पण या प्रश्नाच्या निमित्ताने मला शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्याची आठवण आली. 1966 शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि 66 सालच्या दसऱ्याला शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची घोषणा केली. अनेक जणांनी त्यांना सांगितलं की असं तुमचा हा वेडेपणा आहे, शिवाजी पार्क किती मोठं आहे, आम्ही समजू शकतो की तुम्ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला जन्म देता आहात, पण गर्दी किती होईल सांगता येत नाही, नाही गर्दी झाली तर काय होईल, म्हणून तुम्ही एक काम करा, पहिली सभा जी घेताय ना ती दसऱ्याला एका छोट्या हॉलमध्ये घ्या, प्रतिसाद बघू, आणि ती गर्दी झाली तर मग एक छोट्या मैदानात घेऊ आणि असं करत करत मग शिवाजी पार्कवरती घेऊ. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की नाही, मी माझा पहिला दसरा मेळावा शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच घेणार. आणि कळू दे जगाला, एक तर मी तरी मूर्ख आहे किंवा लोक तरी मूर्ख आहेत. आणि तो जो काय मेळावा पार पडला, ओसंडून वाहत होतं शिवाजी पार्क, आणि त्या मेळाव्यानी दाखवून दिलं की ना शिवसेना प्रमुख मूर्ख होते, ना त्यांच्या सभेला आलेली जनता ही मूर्ख होती, दोघही शहाणी होती. आणि अर्थातच माझ्याही धमन्यात तेच रक्त आहे. जे काय आहे ते खुल्लम खुल्ला, जे आहेत सोबत ते आहेत. अनेक जण मला विचारतात की का हो तुम्ही भगवद्गीता वाचले का. म्हटलं नाही बाबा, ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही, उगाच काहीतरी बोलायचं म्हणायचं ही माझा काही स्वभाव नाहीये. पण ते भगवद्गीता ही भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितली होती. कारण असं म्हणतात, हे सगळं लिहिलेलं आहे की रणांगणामध्ये अर्जुनाची पंचायत झाली, कारण समोर जे कौरव होते ते भाऊ, त्यांच्या सैन्यामध्ये ते होते सगळे आपले आपतेष्ट. मग माझ्या नातेवाईकांच्या विरुद्ध मीच शस्त्र कसं, धनुष्यबाण कसा उचलणार. आणि मला असं वाटतं की त्या गीतेचा जो सारांश आहे तो असाच आहे की धर्माविरुद्ध अधर्म हे जेव्हा युद्ध होतं, तेव्हा आपल्या सोबत धर्मासाठी धर्माची बाजू घेऊन जे लढायला उभे असतात ते आपले, आणि अधर्माच्या बाजूने जे आपल्या समोर उभे असतात ते भले नातेवाईक असले तरी ते आपले दुश्मन, त्यांचा वध हा करायलाच पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. आणि आता सुद्धा मी जो उभा राहिलो माझ्यासाठी नाहीच आहे. मी जे मग तरी आता आनंद गीते साहेब म्हणाले की साहेब एक मुद्दा राहिला. म्हटलं कोणता. कारण ते कालपासून प्रत्येक सभेत, आता पहिल्या प्रथम ते त्यांच्या लोकसभेची उमेदवारी त्यांनी जाहीर केली, नाही तर प्रत्येक सभेत 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री असतील. अरे नाही थांबा ना, मला तर विचारा ना आधी, मला तर विचारा. माझं मी त्या स्वप्नाने वेडा झालेलो नाही. अनेक लोक खुर्ची स्वप्नात दिसते पण बसता येत नाही म्हणून वेडे होतात. अनेक वेडे असे असतात की आज मंत्री होईन उद्या मंत्री होईन म्हणून नवीन नवीन जॅकेट घेतात, नवीन नॅपकिन घेतात, हे पालकमंत्री नको म्हणून नाराजी व्यक्त करतात, गद्दारी करतात, आणि पुन्हा त्याच पालकमंत्र्यांची डोक्यावरती घेऊन नॅपकिन पिळत घाम पुसत फिरावं लागतं त्यांना. तसा मी काय पागल नाहीये. अरे मला तुम्ही खुर्चीवरनं उतरवलं म्हणजे कोणाला उतरवलं. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमची सगळी घरं भरली, तुम्हाला काय हवं नको तुमचे लाड पुरवले, तुमचे चोचले पुरवले, ते स्वतः बसले तर चालतं, पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा एका अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदावर बसला तर घराणेशाही. आता घराणेशाहीवरती मी पुढे बोलणारच आहे, नाही तर आत्ताच बोलतो. कारण 15-20 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान
हे येऊन गेले महाराष्ट्रामध्ये. आता पुन्हा 19 तारखेला येत आहेत. आता हे वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या. जशी पंढरपूरची वारी असते तसं आता यांना महाराष्ट्र आठवलेलं आहे. पण पंतप्रधान बोलून गेले की आम्हाला घराणेशाही नको आहे. आनंद आहे, मी स्वागत केलं त्यांचं. नेमकं दुसऱ्या दिवशी माझा असाच, मी कुटुंब संवाद म्हणतो, जनसंवाद नाही, कुटुंब संवाद. तुम्ही माझी माणसं, माझ्या कुटुंबातली माणसं आहात. माझा असा कुटुंब संवाद हा कल्याण लोकसभेत होता. आता कल्याण लोकसभेचा खासदार कोण? त्याचे वडील कोण? मोठे गद्दार. हा छोटा गद्दार. मी त्यांना तेच म्हटलं की आता पंतप्रधानांनी सांगायचं की कडवट हिंदुत्ववादी आणि ज्या हिंदू हृदय सम्राटांनी पंतप्रधान मोदींना अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला वाचवलं नसतं, वाजपेयी त्यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, त्यांना त्यावेळेला जर का वाचवलं नसतं तर आज मोदी पंतप्रधानपदी बसले असते. मग ही घराणेशाही तुम्हाला नको, तुमची बाजू घेणारी घराणेशाही नको, तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. मग मी तटकरेंना सुद्धा सांगतोय किंवा पंतप्रधानांना सांगतोय, दोघांपैकी एकाने या घराणेशाहीच्या प्रश्नावरती उत्तर द्यावं, मुद्द्यावरती उत्तर द्यावं. एक तर पंतप्रधानांनी सांगायचं की आता बस झालं तटकरीजी, आता तुम्ही घरी बसा. पंतप्रधान उत्तम मराठी बोलतात. काय चाललंय तुमचं? वडील खासदार, मुलगी पालकमंत्री, बाकीच्या तिचे भाऊ हे सुद्धा आमदार, तुमच्या घरात एकाला सुद्धा मी तिकीट देणार नाही. आता बस झालं, मला घराणेशाही चालणार नाही. आणि नाही तर मोदींना सर्वे सर्व मानणाऱ्या तटकऱ्यांनी जाहीर करावं की आजपर्यंत आम्ही सगळं भोगलं, खूप खाल्लं, म्हणजे काय म्हणायचं ते, खूप काय कमवलं. आणि आता मोदीजींची एक इच्छा आहे की आता ह्याच्या पुढे घराणेशाही नको, म्हणून मी त्यांच्या इच्छेचा मान ठेवून आजपासून अशी शपथ
पण हे आता पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रामध्ये यायला लागलेले आहेत. महाराष्ट्रात वारंवार येत आहेत. तुमच्या इकडे म्हणजे या किनारपट्टीवरती निसर्ग चक्रीवादळ आलं होतं ना. तोक्ते सुद्धा नाही म्हटलं तरी फटका देऊन गेला आपल्या किनारपट्टीला. पंतप्रधान कधी आले होते? कधी आले होते? भेटले? दिसले? काय नुकसान किती झालं? कोणाच्या घरात जाऊन विचारलं? कोणाच्या घरात जाऊन ते चहा प्यायला की अरे दादा तुझं किती नुकसान झालं? तुझा म्हणजे मी स्वतः बघितले मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते. घराच्या घरं त्या वृक्षाखाली दबली गेली होती. खूप नुकसान झालं. फळबागांचं नुकसान झालं. त्याच्यानंतर अवकाळी म्हणजे मी आज इकडे तुमच्याशी बोलतोय रायगड जिल्ह्यात, पण अख्खा महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे. आत्ताच दुष्काळाच्या झळा लागलेल्या आहेत. त्यांना तुम्ही घोटभर पाणी देणार आहात की नाही? का नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार? आम्ही काय म्हणतो, बघा आले पंतप्रधान, बघा आले पंतप्रधान. एक अभिमानाचा क्षण असतो, नक्कीच असतो, कारण देशाचे पंतप्रधान, आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते काय आमचे दुश्मन नाही आहेत. पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दुश्मन समजताय, अरे तुम्ही तिकडे सीमेवरती चीन घुसतोय, तो दुश्मन आहे का तुम्हाला साथ देणारी शिवसेना दुश्मन आहे? हे एकदा पहिले ठरवा. ज्या एका मानसिकतेने पिसाळून तुम्ही आमच्या लोकांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स घुसवल्या, माझ्या रवींद्र रावेकरच्या घरी, अनिल परीपच्या घरी, किशोरी पेडणेकर, तो सूरज चव्हाण असेल, साध्या साध्या शिवसैनिकांच्या वरती पोलीस केसेस टाकताय. जा ना, एवढी हिंमत त्या चीनला दाखवा ना. चीनला दाखवा घुसलाय. काल पण तो घुसला होता लडाखमध्ये, तिथल्या मेंढपाळाने हाकलला, पण मोदीजींनी नाही हाकलला. एक शब्द कोणी तिकडे बोलायला तयार नाहीये. कोणी बोलायला तयार नाही. एवढ्या वेळा महाराष्ट्रामध्ये तुम्ही येताय, मतांसाठी येताय. होय, मतांसाठी येताय. मग मणिपूरमध्ये का जात नाही? काल जे सीतारामनबाई बोलल्या की आता तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या चारच जाती आहेत. मग चारच जाती मानताय, तर मग राज्यभर तुम्ही जात नाही आहे सर्वेक्षण काय करताय? मग कसं तुम्ही आरक्षण देणार आहात? तुम्ही तर ठरवलं चारच जातींवरती आम्ही काम करणार. पण महिलांसाठी तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला 10 वर्ष कळलंच नाही की या देशामध्ये महिला आहेत, स्वतः महिला असून. आणि मणिपूरमध्ये जे घडलं ते तिकडे अमित शहा जाऊन आले होते. अमित शहा जाऊन आल्यानंतर अमित शहा नाही सांगितलं, तो व्हिडिओ दुर्दैवाने बाहेर आला आणि ती दुर्दैवी घटना घडली. बोलायला सुद्धा लाज वाटते, शरम वाटते की माझ्या या स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये, ज्या देशाला आम्ही आमची माता मानतो, त्या भारत मातेमध्ये या माता भगिनींची अशी विटंबना होते, तरी सुद्धा मोदी जात नाहीत तिकडे. कारण तिकडे 2च जागा आहेत. आले काय गेले काय? आणि कोणी आले तर बघू ना, ईडी पाठवून घेऊन टाकू 2. फरक काय पडतोय? 2च आहेत ना. अरे छोड़ दो यार, वो बाद में ईडी को भेजेंगे, लेके आएंगे दोनों को. पण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. म्हणून मोदी वारंवार येत आहेत. अगदी म्हणजे मेट्रोचं उद्घाटन, कोस्टल रोडचं उद्घाटन, आणखीन म्हणजे आता जास्त मी काय त्यांच्यावर टीका नाही करत. आणि मी त्यांच्यावर टीका करायला इकडे आलो सुद्धा नाहीये. मी अजूनही मोदींना काही दुश्मन नाही मानत, पण मोदी मला दुश्मन मानत असतील तर मी तुमच्याकडे न्याय मागणार नाही तर कोणाकडे मागणार? कोणाकडे मागणार? आणि 2014 साली जेव्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचं नाव भाजपच्या कार्यकारिणीने जाहीर केलं, त्यावेळेला भाजपच्या पलीकडे म्हणजे भाजपच्या शिवाय मोदींना पाठिंबा जाहीर करणारा शिवसेना हा पहिला पक्ष होता. राजनाथ सिंह माझ्याशी बोलले होते, उद्धव जी कल हम ऐसे करने जा रहे हैं, हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग है और उसमें शायद, म्हटलं शायद नहीं, आप करो, मेरा समर्थन है आपको. मग त्याच वेळेला मी तुमच्याशी पंगा घेतला असता. पण 2014 साली तुम्हाला तिकडे लोकसभेला मी चाललो. मग त्याच्यानंतर असं नेमकं काय झालं की तुम्ही 2014लाच ऑक्टोबरमध्ये शिवसेना सोबत होती जी 25-30 वर्ष तिच्याबरोबरची युती तुम्ही तोडून टाकली? काय उत्तर आहे तुमच्याकडे? आज भले हे गद्दार सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मग तेव्हा आम्ही काय सोडलं होतं? बरं, बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय तुम्हाला धोतर वाटलं? कधी घातलं आणि कधी सोडलं? की काळी टोपी घातली आणि धोतर नेसलं, पाहिजे तर नेसलं, पाहिजे नको तेव्हा सोडलं? हे असे नाही आमच्याकडे. आमच्याकडे काळ्या टोप्या नाहीत, कारण आमची मनं काळी नाहीत. आमच्याकडे भगवी मनं आणि भगव्या टोप्या आहेत. आमच्याकडे काळ्या टोपीची माणसं नाहीयेत. पण तुमच्या मनात येईल ते तुमचे शत्रू, तुमच्या मनात येईल ते तुमचे मित्र. संघ मुक्त भारत, संघ म्हणजे आरएसएस नको, आरएसएस मुक्त भारत बोलणारा नितीश कुमार हे काय कडवट हिंदुत्ववादी आहेत?
आज तुम्ही आम्हाला विचारताय, होय आलेत माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले आहेत, कारण त्यांना आमचं हिंदुत्व पटलेलं आहे. जो जो कोणी देशभक्त आहे तो जातपात धर्माने कोणी असला तरी सोबत त्या आम्हाला देश वाचवायचा, देशाची लोकशाही वाचवायची आहे. मग अशा सभेमध्ये मला काही मुस्लिम बांधवांनी कुराण दिलं, लगेच चॅनलवरती दाखवलं असेल, हो दिलं ना मला मराठीमध्ये कुराण. काय इज्जत ठेवली होती तो सुद्धा दाखला इतिहासामध्ये आहे. महिलांवरती काम करणार, मग मग मी सांगितलं की मणिपूर, सीतारामबाई तुम्ही जरा मणिपूरमध्ये जाऊन त्या ज्या भगिनींची विटंबना झाले त्यांच्यासाठी काहीतरी करा ना. बिल्किश बानूचे जे अत्याचारी गुंड त्यांना तुम्ही सोडले आणि कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तुरुंगात टाकलं, जा ना त्यांच्याबद्दल काहीतरी करा ना. एक कोणतरी चमचा बोलला, हे बिल्किश बानूचा झेंडा घेऊन चाललंय. अच्छा, म्हणजे जर मुसलमान आमच्या सोबत आले तर आम्ही हिंदुत्व सोडलं, कुराण कोणी मला दिलं म्हणून तुम्ही उद्या बोलायला हिंदुत्व सोडलं. अरे माझ्या इथल्या माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय. अजूनही मी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात जाऊन कापून खाल्लेला नाही. केली त्या जिनाच्या थडग हे आमच्या हिंदुत्वामध्ये ठीक आहे. तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधलं, आम्हाला सुद्धा अभिमान आहे, कारण शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जबाबदारी घेतली होती. तुम्ही कसली नामर्दाची आवलात. एकेकांचे पुरावे आहेत, दाखले आहेत, अजूनही इंटरव्ह्यू आहेत. बहुत बुरा हो गया, बहुत अफसोस हो गया, ऐसा नहीं होना चाहिए था. मग त्याच्यात आडवाणीजींचा एक हे आहे की जे तिकडे चढले होते ते मराठी बोलत होते. मी प्रमोदला पाठवलं, मी उमा भारतीनं म्हणजे त्यांनी सांगितलं उमाला पाठवलं, त्यांनी सांगितलं मराठी बोलतात. मग प्रमोदला पाठवलं, म्हणजे प्रमोद महाजन तेवले ते ऐकत नाहीयेत. मग प्रमोद महाजनांचं न ऐकणारे मराठी माणसं भाजपचे असतील, स्वच्छ आहे. पण तुम्हाला अफसोस, मग तुम्ही पेटवलत का लोकांना. जे शिवसेना प्रमुख चिडले होते ते एवढ्याचसाठी, आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की तुम्ही तिकडे काय करताय. कार सेवा करायची, कार सेवा करायची म्हणजे तिकडे जाऊन काय गाड्या धुणार होतात, काय करताय. नाही, कार सेवा बोला आहे ना, तो गाडी धो रहे हम लोग. आता तुम्ही सगळ्यांना पेटवलं, लोक पेटली गेले आणि पाडलं. पाडल्यानंतर तुम्ही पलटा कसे, जबाबदारी घ्या. कारण जे कोणी आले होते त्यांना सुद्धा घरदार होतीच, कुटुंब होतेच. त्यांनाही माहिती होतं की गोळी घातली तर आपला जीव जाईल, अपंग होऊ शकतो, काही होऊ शकतं. पण तरी सुद्धा तुम्ही भडकवलात, भडकली लोक गेले तिकडे आणि तुम्ही जे सांगितलं तर केलं. केल्या आणि नेतृत्व करता. हे हिंदुत्व आमचं नाही. आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आला अंगावर तर घेतला शिंगावर. म्हणून मी मगाच्या सभेत सुद्धा त्या औरंगजेबाचं उदाहरण दिलं. कोणता औरंगजेब तुम्हाला माहिती आहे ना, जो काश्मीरमध्ये शहीद झाला, गनमॅन होता. तो गनमॅन आपल्या भारताकडनं अतिरेक्यांशी लढत होता आणि सुट्टी घेऊन घरी जात असताना अतिरेक्यांनी त्याचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही दिवसांनी अत्यंत वाईट अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. अतिरेक्यांनी त्याला पळवला, त्याचे हालहाल केले आणि त्याचा खून करून टाकला. अतिरेकीने हा नाही विचार केला, त्याला नाव नसेल विचारलं, त्याला माहिती नसेल की हा मुस्लिम आहे. अतिरेकी पाकिस्तानचे, त्यांच्याबरोबर लढणारा माझा भारत मातेचा पुत्र हा औरंगजेब असेल धर्माने मुसलमान, पण अतिरेकी धर्म नाही बघत. अतिरेकी म्हणतात की हा हिंदुस्थानकडनं लढतोय, हा मुस्लिम असला तरी हा आपला शत्रू, याला मारलाच पाहिजे. आणि त्याला सुद्धा माहिती आहे की समोरचे जे अतिरेकी आहेत ते मुस्लिम आहेत, पण पाकिस्तानचे आहेत, वतन के खिलाफ तो लढला. ज्यांच्या बरोबर तो वतन के खिलाफ होते लढत, त्यांच्यावर तो लढला आणि शहीद झाला. तो औरंगजेब आम्ही आमचा मानतो, भाजपवाल्याने विचारतो तो तुम्ही तुमचा मानता की नाही मला सांगा, मग हिंदुत्वाचं काय असेल ते एकदा ते होऊन जाऊ द्या. त्याच्याकडे लष्कर प्रमुख पण जाऊन आले आणि त्याचा भाऊ पण मला वाटतं लष्करामध्ये आता गेलेला आहे. तो औरंगजेब तुम्ही मुसलमान असला होता म्हणून तो काय परका समजायचा, देशासाठी गेला ना तो. मग जसा औरंगजेब हा देशासाठी लढताना
त्याची हत्या केली, मुस्लिम होता तरी तो आमचा होता हे आम्ही ठणकावून सांगतो. तसाच तो दुसरा देशद्रोही पकडलाय ज्यांनी आपली गुपितं पाकिस्तानला दिली. तो कुरुलकर हा आमचा नाही, त्याला पहिला टांगा. त्याचा जर का गुन्हा सिद्ध झाला असेल तर तो धर्माने कोणी असेल पण देशद्रोही आहे, त्याला फासावर टांगा. हे आमचं हिंदुत्व आहे. टाका. आता तर आपण याचं नाव सुद्धा विसरून गेलो. कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. सुषमा स्वराज होत्या तेव्हा त्या बोलत होत्या की आम्ही त्याला आम्ही सोडू. आता सुषमा स्वराज जाऊन कितीतरी वर्ष झाली, अजूनही त्याचा काही पत्ता नाही. तो तिकडे जिवंत आहे का गेला आहे काही माहिती नाही. पण कुलभूषण जाधवचं माहिती नाहीये. कुरुलकर तिकडे देशाची सगळी गुपितं त्यांनी पाकिस्तानला दिली, त्याच्याबद्दल भाजपची काही भूमिका माहिती नाहीये. तुमची काहीतरी भूमिका सांगा ना. आमच्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या सांगितली आणि ती हिंदूंच्या व्यतिरिक्त मुसलमानांना पटली, ख्रिश्चनांना पटते, जैन आहेत, गुजराती आहेत, ते सुद्धा गुजराती सुद्धा हिंदूच आहेत, उत्तर भारतीय आहेत. त्यांना सगळ्यांना पटते म्हणून ते सगळे एकत्र येत आहेत, आमच्या सोबत येत आहेत. आता आमची भूमिका त्यांना पटते, त्याच्यात आमचा काय दोष आहे? परंतु तुम्ही आज जे उद्धव ठाकरेला संपवायला निघालेत, तुम्ही ठेवलं काय उद्धव ठाकरेकडे? पक्ष चोरलात. माझे वडील चोरताय. अरे तुम्हाला तुमच्या वडिलांचा काही अभिमान नाही? तुम्ही जन्माला आले कसे? जन्माला आलात कसे तुम्ही? आई वडिलांना कलंक आहात तुम्ही. कलंक शब्द मी हल्ली वारंवार वापरतोय. कारण ज्याला स्वतःच्या आई वडिलांना विसरतो, ज्याला स्वतःच्या आई वडिलांचा अभिमान नाही, ज्याला दुसऱ्याचे वडील चोरावे लागतात, तो कसला रे गद्दार, कसला नामर्द, आणि तो काय नेतृत्व करणार आणि कसलं हिंदुत्व त्यांनी पुढे नेणार? तो स्वतःचा नाही विचार, चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला असा त्यांचा प्रकार आहे. सगळा चोरीचा मामला आहे आणि चोर बाजार तर भाजपने मांडलेला आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे मी नेहमी सांगतो की बाळासाहेब आपले शिवसेना प्रमुख त्यांना कमळाबाई बोलायच्या. मी कमळाबाई मुद्दामून का बोललो? कारण त्यांना कळलं पाहिजे की मी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत. कमळाबाई हा माझा घराणेशाहीतला शब्द आहे, तो मी तुम्हाला बोलतोय. कमळाबाई, कमळाबाई हा घराणेशाहीचा शब्द आहे, बाळासाहेबांनी दिलेला शब्द आहे. बोला काय बोलताय? नाही असं नका बोलू एकदमच. आता कमळाबाई बोलायचं की नाही बोलायचं? बाळासाहेबांचा शब्द आहे. बाळासाहेबांचे विचार सोडायचे नाहीत आपण कधीच सोडणार नाही मी. म्हणून कमळाबाईला कमळाबाईच बोललं पाहिजे. पण आता तर त्याच्या पुढे गेलेत. कारण हे आजपर्यंत कधी देशाला तसं नेता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचे नेते कोण दिलेत? जसं हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर एकच नाव येतं, सुभाष बाबू यांचे, बाळासाहेब यांचे, बाबासाहेब यांचे, सरदार पटेल यांचे. आणि मग मध्ये मध्ये कोणतरी बोलतं की जर का नेहरूंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर काय झालं असतं? खरंच सरदार पटेल व्हायला पाहिजे होते. कारण सरदार पटेलांनीच RSS वरती बंदी घातली होती. बोला, सरदार पटेल चालले असते तुम्हाला? आम्हाला चालले असते. आम्ही तर त्यांचा लोह पुरुष म्हणून आजही आदर करतो. तुम्ही त्यांचा मोठा पुतळा बांधला. सरदार पटेल आज नाहीयेत म्हणून तुम्हाला ते हवेसे वाटतात, पण होते तेव्हा त्यांनी तुमच्यावरती बंदी घातली होती. ते सरदार पटेल तुम्हाला पटले असते का? या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि मला खरंच काय कळ म्हणजे आज हा कागद मी असा ठेवलाय. आता काय दिलंय, 2 दिवस मुद्दे तेच मी बोलतोय कारण तुम्हाला ते पटले पाहिजेत. पंतप्रधान हल्ली सांगतात की अमुक अमुक होगा, ये मेरी गॅरंटी है, मोदी गॅरंटी आहे. मग त्यांची गॅरंटी काय? की भ्रष्टाचार करा, भाजपात या, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हाल, हे मोदी गॅरंटी आहे. पण आला नाहीत तर मग तुमच्याकडे ईडी येईल, सीबीआय येईल. हजारो कोटींचा घोटाळा केला. त्या एनसीपी वरती त्यांनी आरोप केले. 70,000 कोटीचा घोटाळा एनसीपीने किया. ज्यांनी केलं त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री बनवला. ही मोदी गॅरंटी? ज्या प्रफुल्ल पटेल वरती ईडीने कारवाई केली, त्यांची मालमत्ता त्यांनी जप्त केली, त्याच्यात त्या ईडीने ऑफिस टाकलं. इक्बाल मिरची जो दाऊदचा हस्तक होता त्याच्याकडून प्रफुल्ल पटेलनी ती खरेदी केली. त्यांच्यात काहीतरी ते देणं घेणं झालं. प्रफुल्ल पटेल तुरुंगात जाणार. ते भाजप सोबत गेले. कुछ नहीं होगा, ये मेरी गॅरंटी है. कारण गोंदियाला त्यांचा आणि पंतप्रधानांचा बरोबर फोटो आला. अरे कुछ नहीं यार, आ जाओ, मेरी गारंटी. कौन है ईडी वाले? अच्छा, कल जाके आपके घर में झाडू लगाएंगे वो. म्हणजे एक तर दिव्य प्राणी आपल्यातच होते. त्यांनी इंटरव्ह्यू दिला, त्याची क्लिप माझ्या फोनमध्ये आहे की जे जवान सीआरपीएफचे धाड घालताना
त्यांच्या घरात घुसले होते ते जवान आता माझ्या रक्षणासाठी माझ्या घराबाहेर उभे आहेत. ये मोदी गॅरंटी आहे. आणि आणखीन एक बातमी आहे, हे आता दिसणार नाही कारण तुम्हाला मोठं करून दिसणार नाही, पण भरूचमध्ये पंतप्रधान मोदी आणि योगी यांचे पुतळे गार्ड म्हणून एका अनधिकृत बांधकामाच्या समोर लावलेले आहेत की डिमॉलिशन होऊ नये. मोदी आणि योगींना बाहेरच उभं केले पुतळे करून. ये मोदी गॅरंटी आहे. कसं येणार आणि कोण यांचं अनधिकृत तोडणार? हा सगळा कारभार चाललेला आहे. ह्याला तुम्ही हिंदुत्व म्हणायचं आणि आम्ही हिंदुत्व म्हणून माना डोलवायच्या आणि आम्ही तुमच्या पालख्या व्हायच्या. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आमचं हिंदुत्व हे देशासाठी आहे, देशाच्या भल्यासाठी आहे. तुमच्या खुर्चीसाठी शिवसेनेला बाळासाहेबांनी जन्म नव्हता दिला. तो मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आणि या देशासाठी त्यांनी जन्म दिला होता. जे काही जण म्हणतात ना की हे काँग्रेस सोबत गेले, होय गेलो ना, कारण काँग्रेसने मी तुम्हाला सांगितलं तसं पक्ष फोडला असेल, आम्ही विरोध केला, पण तरी एकमेकावरती सूड नाही काढला, तरी सूड नाही काढला. उलट मला आठवतंय ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, मी स्वतः साक्ष आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. घरी मातोश्रीवरती अनेकदा चर्चेला यायचे, प्रमोद महाजन यायचे, कधी कधी नितीन गडकरी यायचे, पण मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे तर बऱ्याचदा यायचे. आणि माझ्यासमोर घडलेली गोष्ट आहे की नवीन सरकार नवीन आलं होतं, मुख्यमंत्री बसले होते, उपमुख्यमंत्री बसले होते आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं, पंत आणि गोपीनाथ लक्षात घ्या, आज तुम्ही पंत मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस. तू ते बोलायचे, मी नाही. मी गोपीनाथजीच बोलायचो, पण ते साहेबांचे शब्द म्हणून मी तू शब्द वापरला. पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहे. सरकार आपलं आहे, आपल्या विरोधामध्ये आंदोलन होतील, काँग्रेसची लोक आपल्या विरुद्ध आंदोलन करतील, पण एक लक्षात घ्या, त्यांच्या तरुणांवरती, त्या तरुणांवरती आणि मुलींवरती लाठ्या चालवायच्या नाहीत. भले काँग्रेसचे जरी असले तरी ती माझ्या महाराष्ट्राची मुलं मुली आहेत, त्यांना तुम्ही हात लावायचा नाही. याला म्हणतात एक दिलदारी, याला म्हणतात एक लोकशाही आणि ह्याला म्हणतात नेतृत्व. आता तुम्ही पंतप्रधान होईपर्यंत जी शिवसेना तुमच्या सोबत होती, ज्या दंगली मुंबईमध्ये घडल्या तेव्हा हिंदूंना वाचवणारी शिवसैनिक हे तुम्हाला आता भ्रष्ट वाटायला लागले. ज्यांची मदत घेऊन तुम्ही शिड्या चढलात त्यांना तुम्ही संपवायला निघालात. काय गुन्हा काय आमचा? आणि तुम्ही जे काय म्हणताय, तुम्ही जे काय सगळं खतम करत चाललेलं आहे, जे नड्डा बोलले होते या देशामध्ये एकच पक्ष राहील, नड्डाजी तेवढा देश हलक्यामध्ये घेऊ नका, हा इंग्रजांना घालवणारा देश आहे. आणि इंग्रज सुद्धा 150 वर्ष राज्य करत होते, तेव्हा कोर्ट बेट काय होतं, आताची आपण कोर्टावरती विश्वास ठेवायचे की नाही ठेवायचा याच्यावरती चर्चा होते. प्रशासकीय यंत्रणा तर विश्वासार्थ त्याची करीच गेलेली आहे. ईडी सीबीआय वगैरे तर घरगडीत झालेले आहेत. पोलिसांकडनं थोडीफार अपेक्षा आहे, कारण पोलिसांनो तुमचे सुद्धा माता भगिनी बांधव सगळे ह्याच समाजात राहत आहेत. जी महागाई यांना भोवते तीच तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना भोवते. आणि उद्या जर काय पुन्हा डोक्यावर बसले तर हा हुकुमशाहीचा वरवंटा आमच्या बरोबर तुमच्याही डोक्यावरती चालणार आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या, आज आपण जागे राहिलो नाहीत तर उद्या असे झोपू की पुन्हा आपले डोळेच उघडणार नाहीत. या गोष्टी ज्या मला दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने यांचं कामकाज चाललेलं आहे, तिकडे नितीश कुमारला फोडला का हो? एक तर आधी नितीश आणि लालूंचा जे चाललेला संसार होता तो तुम्ही मोडलात, त्याच्यानंतर नितीश तुमच्या बरोबर आले, पुन्हा नितीशला तुम्ही घेतलात. मग आमच्याबद्दल जे तुम्ही सांगतात की जनतेचा कौल शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी मानला नाही, मग तिकडे तुम्ही तुमचा कोणता कौल मानलात? आणि काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलंय. मगाशी तुम्हाला सांगत होतो, अरे 25-30 वर्ष तुमच्या सोबत राहून आमची भाजपा नाही झाली तर शिवसेनेची काँग्रेस कशी होईल? झाली आमची भाजपा. भले आपले तर विचार एक होते, भगवा फडकवायचा, आणि भगवा फडकवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. संपूर्ण सगळे गेल्या वेळेला सुद्धा आपल्या युतीचे उमेदवार गीते साहेब होते. कोणासाठी उभे होते? गीते साहेब निवडून आले तर पंतप्रधान तुम्हीच होणार होतात. एवढं सगळे या लोकांनी परिश्रम घेतल्यानंतर आज तुम्ही तिकडे बसल्यावर तीच शिवसेना तुम्हाला नकोशी झाली. ही जी वृत्ती आहे ना की मी आणि फक्त मीच, त्या वृत्ती विरुद्ध आपण लढतो आहोत. मी मोदींविरुद्ध व्यक्तीविरुद्ध लढत नाहीये. व्यक्ती येते आणि जाते, पण ही वृत्ती फार घातक असते. आणि मला भीती वाटते ती हीच वाटते की भाजपचा तर पराभव या निवडणुकीत होणारच.
नक्कीच होणार. पण भाजपनी जो एक पायंडा पडलेला आहे पक्ष फोडायचा, काल चंदीगडमध्ये त्यांनी जे केलं, दिवसा ढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पाडला त्यांनी, दिवसा ढवळ्या. म्हणजे काँग्रेस आणि आपची मतं होत होती 20. त्यांचा महापौर निवडून येणार ही अनौपचारिकता होती, नुसती औपचारिकता होती म्हणा पाहिजे तर. पण त्यांनी जो निवडणूक अधिकारी बसवला आपल्या लबाडासारखा, तो तिकडेच तसा लबाड निघाला. असं म्हणतात, ती फिल्म आहे की त्याच लबाडाने तिकडे, म्हणजे तिथल्या लबाडाने मतपत्रिकेवरती खुणा केल्या आणि 8 मतं बाद करून भाजपचा उमेदवार विजयी करून टाकला त्यांनी. इकडे तुम्ही शिवसेना, ही माझी शिवसेना, हो माझी शिवसेना, माझी वडिलोपार्जित संपत्ती ही माझ्या समोर बसलेली आहे. शिवसेना हे नाव तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. ना हा तुमचा लवादाचा अधिकार आहे, ना निवडणूक आयोगाचा अधिकार आम्ही मानत नाही. शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी दिलेलं आहे. ते चोराला देण्याचा अधिकार लबाडाला नाही. मग तो निवडणूक आयोग सुद्धा लबाड आहे आणि इथला लबाड तर लबाड आहेच. उद्या आम्ही जर का निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून टाकलं, आजपासून तुझं नाव धोंडू, बोलू आम्ही, ए धोंड्या, का नाही तुझ्याकडे जन्माचा दाखला नाही, हे नाही चालणार. तुम्ही आमचं चिन्ह इकडे तिकडे कदाचित करू शकत असाल तर तुमचा अधिकार असेल, पण आमचं नाव तुम्ही याला उचलून त्याला देऊ शकत नाही, अजिबात देत नाही. आणि आम्ही ते मानत नाही, अजिबात मानत नाही. ही लोकशाही नाही. आम्ही पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवतोय की नाही त्याचे पुरावे तुम्हाला दिले, फिल्म दाखवली, तुम्ही ऐकत नाही म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहोत. तुम्ही ते सगळ्यांनी बघितलं असाल. मग एवढं करून सुद्धा अत्यंत उद्धटपणाने तुम्ही आमची शिवसेना ही चोराच्या हातात देता. म्हणून मी प्रत्येक सभेत आव्हान देतो, याही सभेत देतो, लवाडानी आणि निवडणूक आयुक्तांनी या गर्दीत या. मी येतो तुमच्या बरोबर, मध्ये उभा राहतो, पोलीस बाजूला ठेवा आणि सांगा शिवसेना कोणाची. लोक ज्याला तुडवतील त्याची शिवसेना नाही, लोक ज्याला डोक्यावर घेतील त्याची शिवसेना मला मान्य आहे, मला मान्य आहे. जनतेवरची, जनतेच्या न्यायालयात आम्ही येतोय. जन की बात, मन की बात नाही, ही तुमची मन की बात. तुमचं मन काळं आहे म्हणून मन की बात सुद्धा काळी आहे. मी ऐकतो ती जन की बात, ती माझी शिवशाही आहे, ती माझी लोकशाही आहे. आणि ही लढाई मी म्हणून सांगतोय की नुसतं नवगणे आहेत, इकडे स्नेहलताई आहे, तिकडे गीते आहेत, पलीकडे भास्करराव असणार, आणखीन कोण असणार, ही त्यांची व्यक्तिगत लढाई नाहीये. मी सकाळच्या सभेत जे सांगितलं की नाशिकचा तो एक शेतकरी आहे, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आला, कारण व्हिडिओ हल्ली प्रतिक्रिया येत आहेत. काल अमरावतीच्या शेतकऱ्याची एक हे सांगितली घटना, आज नाशिकच्या शेतकऱ्याची सांगतोय. मध्ये सगळे जे काय अवकाळी येते, मग यांच्या धोरणामुळे जे काय कांद्याचे भाव चढ उतार करतात. आता लसणाचा भाव किती आहे तो विचारा. लसूण नाही, 400 भाजपचा नाही, मी लसणाचा विचारला. आता भाजप नाही होणार, पण लसूण 400 पार होणार. आता लसूण म्हणेल अबकी बार 400 पार, आणि यांना कांदा लावायला कारण हे बेशुद्ध पडणार आहेत. पण कांद्याचे भाव कधी चढतात कधी पडतात ह्यांच्या नालायक सगळ्या धोरणासाठी. त्यावेळेला सीतारामनबाई तुम्हाला शेतकरी दिसत नाही. मग तो एक शेतकरी त्यांनी काय केलं, मला वाटतं एक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची प्रेतयात्रा तो प्रांत कार्यालयावर घेऊन गेला. आणि पुढे तो जे बोलला, हे आम्हाला का करावं लागतंय, कारण रोज शेतकरी मरतोय, पण कोणी दखलच घेत नाहीये त्याची, कोणीच दखल घेत नाही. ज्यांनी दिल्लीमध्ये जाऊन जाब विचारायचा ते सगळेजण खोके गिळून गप्प बसलेत. मी तो मूग गिळून बोलला, म्हटलं मूग गिळून कोण गप्प बसतंय, इथं ते खोके गिळले त्यांनी अख्खे. तुम्ही देता ना 50 खोके एकदम ओके, ते सगळे खोके गिळल्यानंतर, दिल्लीतले खोके गिळल्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन यांचा कंठ फुटेल, आवाज निघेल. आणि म्हणून तिकडे त्या लोकसभेमध्ये जसं मी सकाळी सांगितलं की चिंतामणराव देशमुख याच रायगडचा सुपुत्र, नेहरूंना त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की मुंबईमध्ये केलेल्या गोळीबाराची चौकशी तुम्ही करत नाहीत, तुमच्याबद्दल, माझ्या मुंबईबद्दल आकस आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, हा घ्या माझा राजीनामा. हे धाडस फक्त महाराष्ट्र करू शकतो आणि रायगड करू शकतो. बाकी येरा गवाळ्याचं काम नाही. हे सगळे येरे गवाळे शेपूट हलवत आणि खुर्ची चाटत तिकडे गेलेले आहेत. या चाट्यांचं हे काम नाहीये. आता तिकडे आपल्याला पाहिजे हक्काची माणसं, जी घाण होती, भेकड होते, ते भेकड निघून गेलेत. अजूनही कोणी भेकड असतील, भेकडातून निघून जा. तुम्हाला आमच्या शिवसेनेत स्थान नाही, तुम्हाला किंमत नाही. तुम्ही स्वतःहून केराच्या टोपलीत जाताय, आम्ही तुम्हाला वाचू शकत नाही, वाचू इच्छित नाही. स्वतःहून जा केराच्या टोपलीत. आणि अशी ही लढाई
सगळी साधन संपत्ती त्यांच्या बाजूला आहे, माझ्या बाजूला. त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे, माझ्याकडे जनसंपत्ती आहे. श्रीवर्धन पोटनिवडणुकीमधली घटना मला एक आठवते. कारण त्यावेळेला हे आता सूक्ष्म आणि लघु आहेत ना कोण, अरे जिकडे जातो नुसतं बोलल्यावर हेच नाव येते त्यांचं. पण त्यांना बाळासाहेबांनी काढून टाकल्यानंतर एक एक पोटनिवडणूक जरा आपण हारत होतो. श्रीवर्धनची पहिली पोटनिवडणूक जी आपण जिंकली आणि ती अपयशाची मालिका श्रीवर्धननी खंडित केली होती. आणि त्यावेळेचं मला आठवतंय, पैसे गाडीमध्ये पैसे घेऊन, कारण आपण पैसे वाटून, एक तर पैसे नाहीत आणि मतं विकत घेऊन आम्हाला जिंकायचंच नाहीये. देणार असाल तर मनापासून द्या, नसेल तर देऊ नका. पण त्याही वेळेला पैसे गाडीमध्ये पैसे भरून पैसे वाटपासाठी यांच्या गाड्या फिरत होत्या. पण माझ्या कोळी भगिनी आणि तिथे सगळ्या त्या महिला होत्या, ते कोयते घेऊन अशा त्यांच्या मागे लागल्या की त्यांना गाडीतनं उतरूनच दिलं नाही. नाही छटपणे, तुझ्या पैशाला लाचार होणारे आमची अवलाद नाहीये. तो श्रीवर्धन आणि तो रायगड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला दिसला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा कदाचित योगायोग असेल. मला गीतेंचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं, निवडणुकीत पराभव झाला, ज्यांनी पराभव केला तो माझ्यासोबत, जे मित्रपक्ष आले त्यांच्या बरोबर ते माझ्यासोबत आले होते खासदार म्हणून. गीतेने खरं तेव्हाच जायला पाहिजे होतं की आता माझं काय होणार, कारण मी इथे आता ही खासदारकी यांना गेली, मी कसा लढणार, मी जातो भाजपमध्ये, मी जातो मिंद्याकडे. नाही गेले, राहिले निष्ठेने. याला म्हणतात निष्ठा. मला वाटतं गीते साहेब पहिले तुम्ही साधे शाखा प्रमुख होतात. ही व्यक्ती मला माहितीये, सगळेच हे भास्करराव काय कोणी काय, तुम्ही सुद्धा. अनंत गीते पहिले मुंबईतले एक शाखा प्रमुख होते, मग नगरसेवक झाले, त्याच्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना खासदार केलं आणि तिथपासून आजपर्यंत निष्ठेने जय हो पराजय हो, एक भगवा झेंडा, त्याच्या पलीकडे दुसरा भगवा झेंडा नाही, दुसरा नाही, एकच छत्रपती शिवरायाचा एकच भगवा. आणि हेच पावित्र्य तुम्हाला ठेवायचं, या भगव्याचं पावित्र्य तुम्हाला ठेवायचं. हे भाजप जे करतंय यांनी भगव्याला कलंक लावलाय. पुन्हा कलंक शब्द मी वापरतो. भगव्यामध्ये छेद करतायत, हिंदुत्वामध्ये भेद करतायत. यांना आता मातीमध्ये, या रायगडच्या मातीत गाडून टाकून त्यांच्या उरावरती छत्रपतींचा भगवा आपल्याला लावायचा. हे पवित्र काम तुम्हाला करायचं. आणि म्हणून निवडणुकीच्या तयारीला आजपासून तुम्हाला लागावं लागेल. कारण ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी असं जाहीर केलंय, तेव्हा 100% यांच्यासाठी थापा त्या जाहीरनाम्यात येणार. पण ज्या वेळेला ते थापा मारतील तेव्हा त्यांना विचारावं, 14 साली अच्छे दिन आने वाले थे, कब आएंगे? खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार होते, कधी येणार आहेत? 2 कोटी लोकांना रोजगार. इकडे मला सांगा, गेल्या 10 वर्षात केंद्राच्या योजनेमुळे किती लोकांना रोजगार मिळाला? का माझी या रायगड मधली, मसाळ्यातली असतील, माणगाव मधली असतील, श्रीवर्धन मधली असतील तरुण तरुणी घर सोडून, कुटुंब सोडून मुंबईत आणि इतरत्र का त्यांना जावं लागतंय? का तुम्ही उद्योग आणले नाहीत? अरे 10 वर्षात जे तुम्ही करू शकला नाहीत, आता देशाला मजबूत करणार, मग इतके दिवस काय गवत उपटत होतात? म्हणजे सत्ता आल्यानंतर तुम्हाला राम मंदिर बांधायला 10 वर्ष लागली, देश मजबूत करायला म्हणे 2047 साली हे देश मजबूत होणार. 2047 वाट बघा. तुम्ही मतं दिल्यानंतर विचाराल, अहो काय झालं नोकरीचं? अभी तो 2024 नहीं गया है, 2047 बोललोय मी. 2047 पर्यंत आपण राहणार, हे तरी राहतील, हे तर याच वर्षी जातील आणि त्यांना घालवावंच लागेल. त्याच्यामुळे आता यांच्या थापा खूप झाल्या. अब बहुत हो गया. आता थापांची बरसात खूप झाली. अब की बार ये तडीपार. यांना तडीपार करून टाकायचं आणि ते काम हे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.